नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 यामधील आपण ये सेटचा पेपर आहे, हा संपूर्ण पेपर या ठिकाणी आपण रिवाइज करणार आहोत। त्यामुळे आपल्याला कोणते प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत, कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत हे आपल्याला सगळं समजणार आहे आणि चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा वाचणार आहोत। त्यामुळे काय होईल तर पुढे येणाऱ्या एक्झामला म्हणजे कोणत्या टॉपिकला जास्त म्हणजे कोणत्या याच्यावर जास्त करंट विचारलेला आहे ते आपल्याला समजेल। त्यामुळे आपण बघून घेऊया, कारण कसं 9 नोव्हेंबर 2025 किंवा त्या पुढील एक्झामला हे प्रश्न म्हणजे यातील प्रश्न उपयोगी ठरणार आहेत। चला बघूया। यामध्ये पहिला प्रश्न, त्यामध्ये 1 ते 15 पर्यंत हे चालू घडामोडीचे प्रश्न सुरू होत आहे। कोणत्या पहिला प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रतिमा कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे, असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नासा। नासा ही जी अंतराळ संस्था आहे, नासा ही अंतराळ संस्था म्हणजे कोणत्या देशाची आहे तर नासा ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे। तर या अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे तर नासाने। हा पुढे पण प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 G20। हे इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्सला धरून हा करंट आहे तसा। सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे तर G20शी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्राहक संरक्षण कायदा 2019 ग्राहक संरक्षण कायदा 2019 कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर या ठिकाणी चुकीचे विधान कोणतं आहे तर या ठिकाणी पर्याय 4 दिलेला आहे, म्हणजे सी विधान हे चुकीचं आहे। तर उरलेले 2 ए आणि बी हे बरोबर आहे। तर बरोबर विधान आपल्याला माहीत पाहिजे, ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा 20 जुलै 2020 पासून लागू झाला। हा प्रश्न दुसऱ्या एक्झामला GS मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते की ग्राहक संरक्षण कायदा केव्हा लागू झाला तर 20 जुलै 2020ला लागू झाला। तर ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमाचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे। ए आणि बी बरोबर आहे, सी चुकीचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? म्हणजे इतर देशांनी जे उपग्रह सोडलेले असतात ज्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश असते, तर उपग्रहावर प्रश्न आलेला आहे हे लक्षात ठेवायचं। किंवा महत्त्वपूर्ण एखादा कायदा वगैरे असेल जो आता नवीन झालेला आहे त्याच्यावर प्रश्न असतो, तर हे समजायचं आता, कारण इथं प्रश्न होता कोणता, ग्राहक संरक्षण कायदा 2019। तर आता करंटमध्ये जे 1-2 म्हणजे कायदे नव्याने आहेत तर ते कोणते कायदे आहेत ते आपल्याला करायला पाहिजे। तर यामध्ये आहे नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? हा तसा आता पण विचारला जाऊ शकतो, कारण हा वेगळा म्हणजे हा एकमेवच उपग्रह असेल त्या देशाचा। NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे USA म्हणजे अमेरिका। USAचा हा गुप्तचर उपग्रह आहे कोणता? NROL 85। त्यानंतरचा प्रश्न बघूया, ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारताचे पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टाटा MD या कंपनीने ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट RT-PCR किट ओमिश्युअर
शोधून काढलेले आहे ते टाटा MDने. आधीच्या एक्झाममध्ये सुद्धा असा प्रश्न आलेला आहे. ते म्हणजे एक विमान दुर्घटना झाली होती, तो कोणत्या कंपनीचा विमान आहे असा होता, तो टाटाचाच होता. म्हणजे टाटा हा पर्याय जर नाही आलं उत्तर तर टाटा म्हणजे PYQचे जर विश्लेषण केलं तर त्यामुळे आपल्याला समजते की कोणत्या पर्याय आपण म्हणजे टिक करायला पाहिजे. ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले तर टाटा MDने. पहिल्या घडामोडीवर प्रश्न येतात, 2 तरी प्रश्न असतात, 1 किंवा 2. आता हे इथं 1 झालेलं आहे. वर्णनावरून व्यक्ती ओळखा. तर आपल्याला साहित्य क्षेत्रातील किंवा इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती, जसं आता मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे डिसेंबर 2024ला. तरी तो 2025च्या सगळ्या एक्झामला त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल, कारण ते महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते, ते अर्थतज्ज्ञ होते, पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे असे स्टेटमेंट दिले जातील आणि वर्णनावरून व्यक्ती ओळखा किंवा मनमोहन सिंग यांच्या बाबत हे विधाने आहेत. तर ते कोणते चूक कोणते बरोबर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्न आपण वाचून घेऊया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आशा भोसलेबद्दलचे विधाने आहेत. तर आशा भोसले 2013मध्ये त्यांनी प्रथम माही या चित्रपटामध्ये काम केले. ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय गायिका त्या होत्या. त्यांना म्हणजे नुकतेच म्हणजे तेव्हा 2022मध्ये महाराष्ट्र भूषण म्हणजे 2021ने महाराष्ट्र भूषण 2021 त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला हे आपल्याला माहीत पाहिजे. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर संगीत गायनासाठी दिलेला जाणारा पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार. तर हे आपल्याला महत्त्वाचे. यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023-24 कोणाला मिळाले ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केलेली आहे? कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केलेले आहे? कोणत्या संस्थेने? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केलेली आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या संस्थेने एखादा उपक्रम वगैरे सुरू केले असेल ते आपल्याला माहीत हवं. त्यानंतर भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहे? तर फ्रान्स. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. जे भारताचं जे महत्त्वाकांक्षी अंतरिक्ष मोहीम आहे गगनयान, त्याला कोणत्या देशाचे सहकार्य लाभलेले आहे तर फ्रान्स या देशाचे सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नियुक्तीवर प्रश्न आलेले आहेत. नव्याने नियुक्त होणाऱ्या आता जे उपराष्ट्रपती पदासाठी नियुक्ती होणार आहे, जे सप्टेंबरमध्ये होणार आहे, सप्टेंबर 2025ला. तर त्यांची नियुक्ती म्हणजे कोण उपराष्ट्रपती आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष विचारले त्यावेळेसचं नियुक्त. तर त्यामुळे आपल्याला हे आत्ता करंटमध्ये राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागणार आहे. तर त्यावेळेस होते अजय भूषण पांडे हे होते. आता कोण आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे? सर्वोच्च न्यायालयाने. तेव्हा 2022चा पेपर आहे, त्यामुळे 2021मध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती कोणत्या उद्देशासाठी नेमली होती ते आपल्याला म्हणजे विचारलेलं आहे. तर त्यामुळे आता 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही महत्त्वपूर्ण कामासाठी ज्या समित्या नेमलेल्या आहेत न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली, तर त्या कोणत्या समित्या आहेत त्या आपल्याला माहीत करून घ्यावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2,
त्याचे उत्तर आहे पेगॅसस प्रकरणासाठी चौकशी करणे. पेगॅसस प्रकरणासाठी चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये नेमली होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGSH मोबाईल ॲप्लिकेशनला लॉन्च केलेले आहे? तर CGHS हे MyCGSH हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे. याच्यावर एकतरी प्रश्न येतो. तर कोणत्या मंत्रालयाचं आहे? तर प्रश्न कसं विचारले जाते म्हणजे कोणत्या लेवलला, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये वाचायला पाहिजे, म्हणजे कोणती माहिती महत्त्वपूर्ण आहे म्हणजे करंटचा अभ्यास करताना, त्यासाठी पण आपल्याला हे महत्त्वाचे आहे. कोणते ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे, योजना आहे, कोणत्या मंत्रालयाचे हे आपल्याला माहीत असायला हवं. तर याचं आहे आरोग्य मंत्रालय. CGHS हे मोबाईल ॲप्लिकेशन आरोग्य मंत्रालयाचे आहे. तर याचं पूर्ण रूप पण आपल्याला माहीत पाहिजे, लक्षात ठेवा. कोणत्या देशाने 2022च्या कॅम्पिट्स ॲक्ट लॉन्च केला? कॅम्पिट्स 2022च्या कॅम्पिट्स ॲक्ट लॉन्च केला. ते कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2022 कॅम्पिट्स ॲक्ट लॉन्च केला, तर ते अमेरिकेने आहे. त्यानंतरचा प्रश्न 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये कोणत्या देशामध्ये पार पाडली? तर कोणत्या देशामध्ये पार पडली होती? तर पोलंड या देशामध्ये पार पडली. तर त्यामुळे आत्ता 2024-25 मध्ये जे तिरंदाजी स्पर्धा आहे, जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा, तर ते आपल्याला करून घ्यायला पाहिजे, कारण यावर प्रश्न आलेला आहे. तर कोणत्या देशात पार पडली हा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचाच प्रश्न येऊ शकतो पुढील एक्झामला. तर त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत, कारण ही एक्झाम केव्हा झाली होती? 8 ऑक्टोबर 2022ला झालेली होती. 8 ऑक्टोबर 2022ला ही एक्झाम झाली होती. तरी आपल्याला 2021चं करंट विचारलेलं दिसतं, त्यामुळे आपल्याला 24चं पण करंट करावं लागणार आहे. कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला? कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021च्या कोणाला प्रदान करण्यात आलेला होता? तर याचं उत्तर आहे भूषण कुमार. डॉक्टर भूषण कुमार यांना 2021च्या कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. त्यामुळे आत्ता पण करंटमध्ये 2024-25चं माहीत करून घ्यावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार काय आहे याच्याबद्दल माहिती करायला पाहिजे. त्यानंतर पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न आहे. तर 7वा क्रमांक लागतो. 2021-19च्या गणनेनुसार पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याच्या देशात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. तर पशुगणना 2019ची आहे. पशुगणना दर किती वर्षांनी होते हे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतरचे प्रश्न आहेत राज्यघटनेवर आधारित आहेत. हे 15 प्रश्न आपलं झाले चालू घडामोडीवर. त्यानंतरचे प्रश्न आहेत ते राज्यघटनेवर आहेत. किती आहेत बघूया. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत कोणते कथने बरोबर आहेत? राज्यपाल पदाचा कालावधी किती असतो ते त्यावर असणारे हे पर्याय दिलेले आहेत ना, त्यातून आपल्याला निवडायचं आहे. तर म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात, हे विधानसुद्धा बरोबर आहे. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, बरोबर आहे. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, हे सुद्धा बरोबर आहे. दुसरे व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, हे सुद्धा बरोबरच आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4. वरील विधाने सर्व विधाने बरोबर आहे. पर्याय 4 या ठिकाणी देण्यात आलेले हे सर्व 4ही विधाने बरोबर आहेत. ते काय विचारलं होतं? राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत कोणते कथने बरोबर आहेत?
तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी होत असते आणि दुसरा व्यक्ती ते पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहत असतात. महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि जे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे त्यासाठी 100% राज्यपाल यांच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येतात. प्रत्येक वर्षीचा पेपर बघा, त्यामध्ये राज्यपालावर तुम्हाला एक तरी प्रश्न दिसेल. राज्यपाल आहे, महाधिवक्ता किंवा महान्यायवादी यावर एक तरी प्रश्न असतोच. आणि कॅग म्हणजे महालेखा परीक्षक याच्यावर सुद्धा प्रश्न असतो, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवायच्या. त्यानंतर आहे राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणते विधान बरोबर नाही. विधाने बरोबर नाही असा हा प्रश्न आहे. कोणते विधान बरोबर नाही. तर या ठिकाणी 4 विधाने दिली आहेत, त्यापैकी बरोबर नाही म्हणजे चूक असलेला विधान आपल्याला बघावं लागणार आहे. तर यामध्ये कोणता चॅप्टर आपल्याला करायचा आहे, राज्य लोकसेवा आयोग म्हणजे आपलं MPSC आयोगाबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला पुस्तकातून जे संदर्भ ग्रंथ आपण अभ्यासत आहोत त्यामधून आपल्याला करून घ्यायची आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. पर्याय 3 आहे बी आणि सी. हे काय आहे, बरोबर नाही. तर हे आयोग राज्य शासन तसे केंद्र शासनासाठी कार्य करते. हे विधान चूक आहे, कारण हे फक्त राज्य शासनासाठी कार्य करते, केंद्रासाठी नाही. केंद्रासाठी UPSC म्हणजे राष्ट्रीय लोकसेवा आयोग आहे. त्यानंतर या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नेमणूक केंद्र शासन करीत असतो. तर नाही, केंद्र शासन नाही, तर राज्य शासन करत असतो. राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या जे अधिकारी वगैरे आहेत ते तर राज्य शासन करतो, केंद्राचा यासाठी रोल नाही. त्यामुळे तर यामध्ये ए विधान आणि डी विधान हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बरोबर नाही विचारलं तर बी आणि सी हे विधान जर चुकीचं आहे तर यामध्ये ए आणि डी हे जे विधान आहे, ए आणि डी ते हे बरोबर आहे. ए आणि डी हे विधान हे बरोबर आहे, तर बी आणि सी हे विधान चुकीचं आहे. तर ए विधानमध्ये काय सांगितलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे, 315 ते 323 म्हणजे 315 पासून 323 पर्यंतच्या कलमामध्ये त्यांच्याबद्दलचे सांगितले आहे. तर आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या नेमणूक राज्य शासनाकडून केल्या जातात. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य असते त्यांची नेमणूक कोणाकडून केली जाते, राज्य शासनाकडून केली जाते. हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात संसद आणि राज्य विधान मंडळाच्या निवडणुका रिकामी जागाद्वारे आयोजित केल्या जातात. संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित केल्या जात असतात, तर कोणाद्वारे, तर भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच भारताचा निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोगच आहे. असं म्हणजे शब्द पण आपल्याला माहीत पाहिजे. निर्वाचन म्हणजेच निवडणूक. भारताच्या निर्वाचन आयोगाद्वारे संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका होतात. तर जे महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, यांच्या ज्या निवडणुका असतात त्या राज्य निवडणूक आयोगाद्वारे होत असतात. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे होत असतात. तर संसद आणि राज्य विधिमंडळाच्या ज्या निवडणुका आहेत त्या भारताच्या निर्वाचन आयोग म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाद्वारे होत असतात. निवडणूक आयोग, राज्य आणि भारतीय निवडणूक दोन्ही आयोग आपल्याला व्यवस्थित करणे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहे. मुख्यमंत्र्यावर प्रश्न आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे, तर कलम 167 या कलमामध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत. मुख्यमंत्र्याची कर्तव्ये भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत, तर कलम 167 या कलमामध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे. हे पाठच पाहिजे. जे PYQ आहेत त्या PYQ म्हणजे त्या ठिकाणी आलेल्या कलमा वगैरे त्या पाठच पाहिजे, कारण कसं कलमामध्ये काही चेंज होत नाहीत, ज्या आहेत त्याच राहतात, त्यामुळे त्या पाठच पाहिजे. कारण ते हातातले मार्क असतात ते यायलाच पाहिजे आपल्याला. एकदा आयोगाने प्रश्न विचारला तर ते प्रश्न आपल्या हातून म्हणजे चुकायला नको पाहिजे. जर मुख्यमंत्र्याची कर्तव्य हा प्रश्न जर आला कोणत्या कलमात आहे तर तो बरोबर यायला पाहिजे, कलम 167.
त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, खालीपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधी नाही? तर या ठिकाणी असणाऱ्या 3 समित्या ह्या पंचायत राज संबंधी आहेत. कोणती समिती ही पंचायत राज संबंधी नाही ते आपल्याला सांगायची आहे. तर अशोक मेहता समिती ही पंचायत राज संबंधी आहे. थग्गन समिती हे सुद्धा पंचायत राज संबंधित आहे. तर एल.एम. सिंघवी समिती हे सुद्धा पंचायत राज संबंधित आहे. तर राजमनार समिती आहे ही पंचायत राज समिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पंचायत राज्याशी संबंधित असणाऱ्या कोणत्या समित्या आहेत त्या आपल्याला आधी माहीत पाहिजे. त्या माहीत असल्या तर कोणती नाही आहे हे आपल्याला ओळखता येईल. तर अशोक मेहता समिती, थंगन समिती आणि एल.एम. सिंघवी समिती ह्या पंचायत राज्याच्या समिती आहे. तर राजमनार समिती नाही आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्याचा समूह वळका. म्हणजे ग्रामसभेची रचना दिलेली आहे त्या अचूक म्हणजे बरोबर वाक्य कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत. तर गावातील सर्व प्रौढ नागरिकांनी मिळून ग्रामसभा तयार होते हे विधान बरोबर आहे. हे विधान काय आहे तर बरोबर आहे. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो हे सुद्धा विधान बरोबर आहे. ग्रामसभेला निवडणूक असते तर नाही, ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामसभेला निवडणूक कशी असणार ते म्हणजे गावातील प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र सर्व प्रौढ नागरिक बसून आपल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली जे होते त्याला ग्रामसभा म्हणतात. त्यामुळे त्या निवडणुकीचा प्रश्न येत नाही, निवडणूक नाही. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात. ग्रामसभा म्हटलं आहे त्यामुळे हे सभासद असतात. सर्व प्रौढ नागरिक 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक नागरिक हा मतदार म्हणजे प्रत्येक नागरिक किंवा मतदार हा ग्रामसभेचा सभासद असतो. तर त्यामुळे ए, बी आणि डी हे विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 3 हे विधान बरोबर आहे. ए, बी आणि डी. ग्रामसभेच्या रचना विचारली आहे. गावातील सर्व प्रौढ नागरिकांनी मिळून ग्रामसभा तयार होत असते. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न. तर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, आपल्याला कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या माहीत झालं तर आपल्याला वरीपैकी कोणते वाक्य बरोबर नाही म्हणजे चूक कोणते आहे ते आपल्याला कळून जाईल. तर पंचायत राजवर ह्या प्रश्नाला धरून 3 प्रश्न झालेले आहेत. तर कशावर म्हणजे पंचायत राज्यासंबंधीच्या समित्या कोणत्या आहेत त्या ग्रामसभावर प्रश्न विचारला आहे आणि या ग्रामसभा आणि 73व्या घटनादुरुस्ती जे पंचायत राज्याशी संबंधितच आहे. तर ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या, तर भूमी सुधार कायदा लागू करणे हे बरोबर आहे. वन उद्योग, लघु कुटीर उद्योगाचा विकास करणे हे सुद्धा बरोबर आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे सुद्धा म्हणजे जबाबदारी आहे ग्रामपंचायतची. तर गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे तर हे नाही, त्यामुळे बरोबर नाही. म्हणजे चुकीचं विधान कोणते आहे तर या ठिकाणी पर्याय 2 हे चुकीचं. पर्याय 2 म्हणजे डी हे चुकीचं आहे विधान. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही आहे. तर 73वी घटनादुरुस्ती जे 1993ची आहे त्यानुसार ग्रामपंचायतीला कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या त्या आपल्याला पूर्ण माहीत करून घ्यायला पाहिजे. किती जबाबदाऱ्या आहे, किती म्हणजे त्यांच्यासाठी किती विषय आहेत वगैरे व्यवस्थित ग्रामपंचायत 73वी घटनादुरुस्ती व्यवस्थित अभ्यास करून घ्यायची आहे. त्यामध्ये कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या पुन्हा अजून रीड करू. भूमी सुधार कायदा लागू करणे, वन उद्योग, लघु उद्योग व कुटीर उद्योगाचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ह्या जबाबदाऱ्या ग्रामपंचायतीच्या आहेत. 73व्या घटनादुरुस्तीद्वारे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? आताच सांगितले की महान्यायवादी महाधिवक्त्यावर एक प्रश्न असतो, बघ आलेलाच आहे. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा, महाधिवक्ताबद्दलची कलम विचारलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. 165 मध्ये महाधिवक्ता
आहे 165, कलम 165 नुसार राज्याचा महाधिवक्ता आहे. तर महान्यायवादी कोणत्या कलमात आहे? कलम 76 महान्यायवाद्याशी संबंधित आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे कोणते सदस्य होते? तर या ठिकाणी काय विचारले? मसुदा समितीचे सदस्य विचारले आहे. तर आपल्याला मसुदा समितीचे सदस्य आपल्याला पूर्ण पाठच पाहिजे, अध्यक्ष आणि सदस्य. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि इतर सदस्य होते. इतर 6 सदस्य म्हणजे असं 7 लोकांची मिळून एक कमिटी होती. तर सदस्य कोण होते? तर यामध्ये देण्यात आलेले पैकी सदस्य कोण होते ते आपल्याला माहीत करायला पाहिजे. हे तर नव्हते राजेंद्र प्रसाद, हे सुद्धा नव्हते वल्लभभाई पटेल, हे सुद्धा नव्हते. तर अलादी कृष्णस्वामी अय्यर पर्याय 3 याचं योग्य उत्तर येईल. अलादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. ह्या पर्यायामध्ये दिलेल्यांपैकी अलादी कृष्णस्वामी अय्यर हेच फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर जवाहरलाल नेहरू आहे, राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल हे इतर समित्यांचे अध्यक्ष राहून गेलेले आहेत. त्यामुळे वल्लभभाई पटेल हे कोणत्या समितीचे अध्यक्ष सदस्य होते? जवाहरलाल नेहरू कोणत्या समितीचे अध्यक्ष सदस्य होते? किंवा राजेंद्र प्रसाद कोणत्या समितीचे अध्यक्ष सदस्य होते? तर हे आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे, नोट करून घ्यायचं आणि ते अभ्यास करत राहायचं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेतील कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्याकडून घेतलेले नाही? म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेल्या 3 गोष्टी ह्या ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आलेल्या आहे आणि एक नाही आहे, घेतलेले नाही प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न वाचताना सुद्धा व्यवस्थित वाचायला पाहिजे, कारण नाही हो मध्ये सुद्धा आपलं गडबड होऊ शकते. भारतीय राज्यघटनेतील कोणती वैशिष्ट्ये? सरकारने सरकारचे संसदीय स्वरूप हे ते घेतलेलेच आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप हे सुद्धा घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य हे सुद्धा घेतलेले आहे. समवर्ती सूची हे घेतलेलं नाही. समवर्ती सूची हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे, त्यामुळे हे ब्रिटनकडून नाही. ब्रिटनकडून काय घेण्यात आलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी माहीत झालं. सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप आणि कायद्याचे राज्ये, मंत्रिमंडळ स्वरूप, संसदीय स्वरूप हे सर्व ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर हे इथं इतिहासाचे प्रश्न सुरू होत आहेत. भारतीय दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 ए आणि डी विधान बरोबर आहे. ए विधान आणि डी विधान, तर ते आपण वाचून घेऊया. भारतीय दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी बरोबर विधान. सार्वजनिक बांधकाम खाते लाल डॉलर्सच्या काळात निर्माण केले गेले. सार्वजनिक बांधकाम खाते लाल डॉलर्सच्या काळात निर्माण केले गेले. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधारणा योजना सादर केली. हे जे बरोबर विधान आहे ते हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर बी विधान काय म्हटलं? लॉर्ड कॉर्नवालिस जॉन्सच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. हे चूक आहे. तर ते लॉर्ड डॉलर्सच्या काळामध्ये मिळाली. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रँड गेजचे मार्ग बांधण्यात आले. ते हे सुद्धा विधान चूक आहे. तर ए आणि डी विधान बरोबर आहे. तर हे डी 2 विधान व्यवस्थितच लक्षात ठेवायचं. सार्वजनिक बांधकाम खाते लाल डॉलर्सच्या काळात निर्माण झाले. सार्वजनिक बांधकाम खाते कोणाच्या काळामध्ये निर्माण झाले? लाल डॉलर्सच्या. हा दुसरा प्रश्न तयार होते या ठिकाणी. असा प्रश्न येऊ शकतो, सार्वजनिक बांधकाम खाते कोणाच्या काळात निर्माण झाले? तर लाल डॉलर्सच्या काळामध्ये. त्यानंतर नागपूर परिषदेने सरकारला कोणती योजना सादर केली? नागपूर परिषदेने सरकारला कोणती योजना सादर केली होती तेव्हा? तर 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली होती. त्यामुळे ए आणि डी विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. जोड्या लावायला प्रश्न विचारले. आत्ता 2022चा ज्यांनी प्रश्न वाचून गेलेले असतील त्यांना ह्या आता 2024ला प्रश्न होता एकच. कोणता? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते असा हा प्रश्न होता 2024च्या ग्रुप बीच्या एक्झामला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की लाला लाजपत राय. लाला लाजपत राय हे होते की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 त्याचे अध्यक्ष लाला लाजपत राय होतं. त्यामुळे एका पर्यायामधूनच हा प्रश्न सुटतो. म्हणून PYQचं महत्त्व आहे. PYQचं म्हणजे काहीतरी म्हणजे क्लू मिळत असते की ज्यामुळे प्रश्न सुटत असतात. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष लाला लाजपत राय होते. तर 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. मुंबई गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली? मुंबई गिरणी कामगार संघटना तर नारायण मेघाजी लोखंडे. त्यामुळे हे येईल नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतर 1918 अलाहाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन. अलाहाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन कोणाशी संबंधित आहे? तर त्याचा संबंध कोणाशी आहे? तर महात्मा गांधीशी संबंधित आहे. अलाहाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधी. आणि 1918 मद्रास लेबर युनियन 1918 तर ते आहे BP वाडिया यांच्याशी संबंधित. त्यामुळे कोणतं येईल? येच्या 4 2च्या 3 तर असं आहे जोडी. पर्याय 2 याच्या उत्तर येते. पर्याय 2 तर कसं आहे? 4 3 2 1 असलेला पर्याय. म्हणजे कसं 70% तरी हा चान्स असतो. 70-80% की 4 3 2 1 किंवा 1 2 3 4 असा पर्याय असलेला जो असतो तो 70% तरी बरोबर असते. आतापर्यंतच्या PYQचे विश्लेषण केलं तर त्यावरून समजते. पण आपल्याला यातील 2 गोष्टी तरी माहीत असल्या तरी हा प्रश्न सुटणार आहे. जसं यामध्ये 2 गोष्टी माहीत आहेत की कोणतं? 1890 मुंबई गिरणी कामगार संघटनाचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांची आहे. गिरणी कामगार संघटना मुंबई नारायण मेघाजी लोखंडे. दरवर्षी कामगार संघटनेवर एकतरी प्रश्न असतोच. त्यानंतर आहे की 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष कोण? लाला लाजपत राय. तर त्यामुळे प्रश्न हा सुटणारा आहे. अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधी आणि मद्रास लेबर युनियन 1918ची काय? BP वाडिया. त्यामुळे पुढील एक्झामसाठी हे व्यवस्थित पाठच करून ठेवायचं. त्यामुळे उपयोग होतील पुढील एक्झामला. त्यानंतरचा प्रश्न आहे काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांच्या नावांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर या प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबईला झाले 1885ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्त्याला झाले 1886ला. त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि तिसरे अधिवेशन मद्रासला झाले 1887. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी हे होते. आणि चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद 1888ला. त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल हे होते. त्यामुळे पर्याय कोणता येईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 2 येईल. 3 4 2 1 असा हा पर्याय येईल. तर काँग्रेसवर सुद्धा दरवर्षी एक तरी प्रश्न येत असतो. ह्यावेळेस काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि त्यांच्या अध्यक्ष यांच्या जोड्या विचारलेल्या आहे. तर या ठिकाणी इतरही प्रश्न होते. प्रथम काँग्रेस अधिवेशन कुठे झालं होतं? तर मुंबईला झालं होतं. कोणत्या वर्षीला झाला होता? 1885ला. अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कुठे झाले होते? कलकत्त्याला. केव्हा झाले होते? तर 1886ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. तिसरे काँग्रेस अधिवेशन कुठे झाले होते? मद्रासला झाले होते. कोणत्या वर्षी? तर 1887ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे अधिवेशन कुठे झाले होते? अलाहाबादला. त्या कोणत्या वर्षी? तर 1888ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज यूल होते. तर हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1847मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले 1 ब्राईट यांनी
1847मध्ये मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग, मुंबई बंदर आणि व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी प्रथम मागणी ब्राईट यांनी केलेली आहे. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 1935च्या भारत सरकार कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? म्हणजे 1935च्या भारत सरकार कायदा. तर हा जो कायदा 1935चा भारत सरकार कायदा हा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. या संस्थेने कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2. त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आहे, फेडरल रेल्वे आहे आणि फेडरल कोर्ट, म्हणजे ABC. पर्याय 2 उत्तर येते. पर्याय 2 उत्तर आहे याचं. 1935च्या भारत सरकार कायद्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे आणि फेडरल कोर्ट, म्हणजे कोर्ट, रेल्वे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या संस्था स्थापन करण्याची तरतूद 1935च्या भारत सरकार कायद्याने दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेच्या खालीलपैकी कोणता उद्देश होता? यापैकी कोणते विधान बरोबर आहे असा हा प्रश्न आहे. विधाने बरोबर आपल्याला निवडायचे आहे. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा कोणता उद्देश काय होता? तर उद्देश काय होता असा हा प्रश्न आहे. तर जास्तीत जास्त नफा मिळवणे हाच ब्रिटिशांचा उद्देश राहील ना, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 राहील. व्यापारी स्पर्धा नको, हाता अजिबात येणार नाही. आर्थिक घटकावर नियंत्रण हाही येणार नाही. भारताचा आर्थिक विकास हे पण ते करू शकणार नाही. त्यामुळे ब्रिटिशांच्या व्यापारी अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश काय होता? तर जास्तीत जास्त नफा कमवणे. हा सुद्धा प्रश्न PYQमधून आधीच्या PYQ ज्यांनी अभ्यासलं त्यांचा सुटतो. तर पर्याय B म्हणजे B बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 4 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर हा प्रश्न सुद्धा PYQ मधून सुटणारा आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्यावर कितीदा प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड कशाचे पुरस्कर्ते होते? तर विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे पर्याय 3 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. जोड्या लावायच्या आहेत. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आज पहिलं विधान दिलेलं आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर यांनी काय म्हणजे केलेलं? आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांनी ख्रिस्ती मिशनराच्या ताब्यात गेलेला जो शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांशी संबंधित आहे. तर असं पर्याय असणारी एकच पर्याय आहे पर्याय 2. पर्याय 2 मध्येच 2 आहे, म्हणजे एक सुटला, एक ऑप्शन हे बघायचे तर ते त्यामुळे वेळ वाचेल. एवढं वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा ठीक आहे एकच आहे ना, हे आपल्याला 100% बरोबर आहे ना, तर लगेच 2ला टिक करायचं आणि पुढचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. कारण एवढं 4ही पर्याय वाचला तर जास्त वेळ लागेल. कारण एक जोडी उत्तर बरोबर आल्याने सुद्धा जर प्रश्न सुटत असेल तर पुढे वाढायचं, कारण हेच जोडी बरोबर आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे ख्रिस्ती मिशनराच्या ताब्यात गेलेले श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण केले. दुर्गाराम मच्छराम, दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केली. दुसरा प्रश्न तयार होतो. सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दुर्गाराम मच्छराम आणि दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केली. त्यानंतर ॲनी बेंजट यांनी काय केलं आहे? तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ते ॲनी बेंजट यांनी. ते केशवचंद्र सेन यांनी नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. केशवचंद्र सेन यांनी नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यामुळे या ठिकाणी चांगले 4 तरी प्रश्न तयार होतात, हे व्यवस्थित रिवाइज करायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, संथाडांच्या उठावाबाबत कोणते विधाने चुकीचे आहे? चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. संथाडाच्या उठावावर
1857च्या आधी जे उठाव झाले ते आदिवासींचे उठाव, त्यावर एकतरी प्रश्न दरवर्षी येत असते. तर आपल्याला चुकीचे विधान सांगायचे आहे. संताडांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब ह्यूमध्ये आलेली आहे. तर हे विधान चूक आहे. संताडांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता, हे बरोबर आहे. संताडाचा पुढारी कानू बरोबर आहे. विश्वासघाताने पकडला गेला, हे बरोबर विधान आहे. ओ मॅली या अधिकाऱ्याने संताडाच्या चकचकीचा वृत्तांत दिला. एक मिनिट, चुकीचं आहे. संताडाच्या पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला, हे चुकीचं आहे विधान. ए आणि सी चुकीचं सांगितलं आहे. या ठिकाणी पर्याय 4 दिलेला आहे. पर्याय 4 ए आणि सी चुकीचं आहे. तर डी बरोबर आहे. बघूया. ओ मॅली या अधिकाऱ्याने संताडांच्या चकमकीचा वृत्तांत दिला होता. तर हा दुसरा प्रश्न तयार होतो की संताडाचा जेव्हा उठाव सुरू होता तेव्हा कोणत्या अधिकाऱ्याने संताडाच्या चकमकीचा वृत्तांत दिला होता? तर ओ मॅली हे बरोबर आहे. आणि संताड्यांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केलेला होता. हे बी आणि डी बरोबर आहेत. ए आणि सी हे चुकीचे विधान आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या आहेत त्या आपल्याला बघायच्या. हा सुद्धा PYQ मधून सुटणारा प्रश्न आहे. बघा, श्रीधर परांजपे हे कोणत्या क्षेत्रातून होते, म्हणजे कोणत्या भागातून होते श्रीधर परांजपे? तर श्रीधर परांजपे हे वर्धा आणि नागपूर या क्षेत्रातून होते. वर्धा आणि नागपूर, त्यामुळे ह्याचं 3 येईल. पर्याय 3 वर्धा आणि नागपूर. 3 वर्धा आणि नागपूर श्री परांजपे. त्यानंतर सिद्धनाथ काणे हे कुठून होते? तर सिद्धनाथ काणे हे होते यवतमाळमधून. सिद्धनाथ काणे यवतमाळमधून. आणि दादासाहेब खापर्डे हे अमरावतीतून होते. तर गंगाधर देशपांडे हे बेळगावमधून होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 येते. 3, 4, 1, 2 हा असणारा पर्याय 3 पर्याय येत आहे. तर आपण पुन्हा वाचून घेऊया. श्रीधर परांजपे हे कुठून होते? तर वर्धा आणि नागपूर. महाराष्ट्रातील ह्या गुप्तचर संघटनेचे संघटक आहेत. गुप्तचर संघटनेचे संघटक कोण? श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे हे काय आहे? गुप्तचर संघटनांचे संघटक आहे. तर श्रीधर परांजपे हे वर्धा आणि नागपूरमधून होते. तर सिद्धनाथ काणे हे यवतमाळमधून होते. दादासाहेब खापर्डे हे अमरावतीमधून होते. तर गंगाधर देशपांडे हे बेळगावमधून होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित होते? तर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे कोणती होते असा हा प्रश्न आहे. बरोबर विधान आपल्याला निवडायचे आहे. तर बरोबर विधान निवडायचे आहे. तर बघा, केसरी आणि मराठा होते. त्यांनी प्रथम केसरी आणि मराठा हे गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं होतं. ते केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर राहिले आहे. त्यामुळे केसरी व मराठाचे त्यामध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे. त्यानंतर सुधारक हे त्यांचं आहे. ए आणि सी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर वराड समाचारमध्ये सुद्धा त्यांनी केलेला आहे. वृत्तपत्राशी संबंधित होते. वराड समाचारशी संबंधित सुद्धा ते होते. त्यामुळे पर्याय 2 याचे उत्तर आहे ए, बी, सी. आपण एक्झाममध्ये बघितलं, ह्या पेपरमध्ये बघितलं की खूप पर्याय आहे ज्याचे उत्तर नाही. ए, बी, सी हा उत्तर राहिलेला आहे. ए, बी आणि सी. केसरी व मराठामध्ये त्यांनी काम केले आहे. वराड समाचारमध्ये. आणि सुधारक हे तर त्यांच्या स्वतः एक 1888मध्ये सुरू केलेला त्यांचा सुधारक हा महत्त्वपूर्ण वृत्तपत्र आहे. केसरी आणि मराठामध्ये सुद्धा त्यांनी काम केले. वराड समाचारमध्ये सुद्धा काम केलेले आहे. कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष सुद्धा
होते. तर ते व्यक्तिमत्व कोण आहे? तर ते व्यक्तिमत्व आहे दादाभाई नौरोजी, जे काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना त्यांनी केलेली आहे. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. इंडिया दुसऱ्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? दादाभाई नौरोजी. बॉम्बे असोसिएशनची स्थापना, यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश होता. दादाभाई नौरोजी बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे दादाभाई नौरोजी. ते व्यक्तिमत्व कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खालील दिलेल्या विधाने कोणती आहे? सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खालील दिलेली विधाने कोणाची आहेत? म्हणजे कोणाची आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. म्हणजे ए विधान कोणाचे आहे, बी विधान कोणाचे आहे, सी विधान कोणाचे आहे आणि डी विधान कोणाचे आहे असं आपल्याला सांगायचे आहे. म्हणजे 4 समाजसुधारकाबद्दलचे 4 विधान दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. तर आता वाचून किंवा हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय आहेत असे सर सय्यद अहमद यांनी म्हटलेले आहे. हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रीय असून ते विरोधी राष्ट्रीय आहेत असे सर सय्यद अहमद यांनी म्हटलेलं आहे. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे, हे असं प्राचार्य बेक यांनी म्हटलेलं आहे. तर त्यानंतर आहे महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणले आहे असे कोणी म्हटलं आहे? तर मोहम्मद अली जिना यांनी म्हटलेलं आहे. तर भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे असं कोणी? तर वि. दा. सावरकर यांनी म्हटलेलं आहे. तर ज्यांना हा एक पर्याय माहीत होतं, म्हणजे हा पर्याय सगळ्यांनाच माहीत असेल, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे असं वि. दा. सावरकर. जर हे सुटत असेल तर याचं उत्तर म्हणजे 2 आहे हे आपल्याला कळून जाते. एका याच्यावरून सुद्धा पूर्ण प्रश्न वाचण्याची गरज पडणार नाही, हे पर्यायावरून समजते. कारण डी साठी एकच दिलेला आहे वि. दा. सावरकर, त्यामुळे पर्याय 2 पटकन पुढे जायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापनेचा उद्देश काय होता? ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापनेचा उद्देश. आपल्याला ईस्ट इंडिया असोसिएशन बद्दल व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. केव्हा स्थापन झाली? तर 1 नोव्हेंबर 1866 रोजी. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? तर या संस्थेचा उद्देश काय होता? तर या संस्थेचा उद्देश होता लोकशिक्षण. पर्याय 3 दिलेला आहे उत्तर. याचा म्हणजे उद्देश होता लोकशिक्षण. पर्याय 3 दिलेला आहे, त्यामुळे लोकशिक्षण आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचा उद्देश काय होता? तर लोकशिक्षण हा होता. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? म्हणजे आता इतर ज्या संस्था आहेत त्यांच्या पण अशी संबंधित व्यक्ती कोण आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेशी संबंधित व्यक्ती कोण होत्या? तर त्या व्यक्ती कोण होत्या? तर फिरोजशाह मेहता, बहुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. म्हणजे BCD हा पर्याय येत आहे. यामध्ये उत्तर दुसरा पर्याय येते. तर त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेशी संबंधित व्यक्ती फिरोजशाह मेहता, बहुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य, म्हणजे नंतर आपल्याला भूगोलाचे प्रश्न सुरू होतात वाटते. महाराष्ट्र राज्यामध्ये 1911 ते 1921 या काळात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. यांचे कारण काय आहे?
तर त्याचे कारण आहे साथीच्या रोगामुळे मृत्यूतील वाढ, हे कारण आहे. पर्याय 2 दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1911 ते 1921 या काळात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. त्याला कारण होते साथीच्या रोगामुळे मृत्यूदरामधील वाढ. पर्याय 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळीची स्थापना, हे इकॉनॉमिकचे प्रश्न आहेत, हे म्हणजे 41 पासून. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली, तर केव्हा झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, 1986 मध्ये झाली. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर 1986 मध्ये झाली. हे फॅक्ट आहे, पाठच पाहिजे. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना 1986 ला झाली. त्यानंतरचा प्रश्न, भारतात रिकामी जागा या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. तर सुवर्णतंतू कोणत्या पिकाला म्हटलं जाते? तर सुवर्णतंतू हे ताग या पिकाला म्हटलं जाते. सुवर्णतंतू ताग या पिकाला म्हटलं जाते. सुवर्णतंतू, भारतामध्ये ताग या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. आयोगाने उत्तर दिलेले आहे ताग. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेस कोणता पर्वत आहे? महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या पश्चिम दिशा आहे ही, आणि याच्या उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत आहे? तर कोणता पर्वत आहे? तर सह्याद्री हा पर्वत आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत आहे? सह्याद्री पर्वत किंवा डोंगर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की विधाने योग्य की अयोग्य. या ठिकाणी 2 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते अयोग्य कोणते बरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे. भूगोलाशी संबंधितच आहे. शेतीच्या व्यापारी करणारे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यातील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. हे 2 विधान आहे. तर यामध्ये दोन्ही विधान बरोबर नाही आहेत, दोन्ही विधान चुकीचं दिलेले आहे, त्यामुळे पर्याय 2 येईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोह खनिजांचे साठे सर्वात जास्त आहेत. लोह खनिजांचे, त्यामुळे सिंधुदुर्ग येईल. महाराष्ट्र राज्यात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिलेल्या आहेत, ते कोणत्या समस्या सामाजिक स्वरूपाच्या आहेत? तर सामाजिक स्वरूपाच्या समस्या कोणत्या आहेत? तर शेत जमिनीचे विभाजन, हे पर्याय 4 दिलेले आहे उत्तर. शेत जमिनीचे विभाजन हे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित समस्या आहे, त्यामध्ये एक सामाजिक स्वरूपाची समस्या आहे शेती क्षेत्रासंबंधित. तर आपल्याला असं पण लक्षात आहे, शेती क्षेत्रावरून सुद्धा शेत हा पर्याय येतो. पर्याय 4, शेत जमिनीचे विभाजन ही समस्या आहे. त्यानंतरचा प्रश्न, 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? 2019 देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा विचारला आहे. तर आत्ता करंटमधील सुद्धा पर्यटनाचा वाटा किती आहे ते आपल्याला माहीत करून घ्यावा लागेल. तर पर्यटनाचा वाटा किती आहे तो प्रश्न आहे. तर 9.34% आहे. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती? 9.34% आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कोणते बंदर आहे असा हा प्रश्न आहे. तर एकच बंदर आहे महत्त्वाचा, कांडला ह्या पर्यायामध्ये. तर चेन्नई, हल्दिया आणि कोलकाता हे पूर्व किनारपट्टीची बंदरे आहेत. तर पश्चिम किनारपट्टीचं बंदर आहे कांडला हा गुजरातमध्ये आहे. पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वपूर्ण बंदर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशामध्ये असते. तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना की मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान कोणत्या प्रदेशात असतो या ठिकाणी देण्यात आलेल्या प्रदेशापैकी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त असतो. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? तर भिलाई हे कुठं आहे? छत्तीसगड. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर योग्य उत्तर नाही इथं पण योग्य उत्तर हे नाही दिलं आहे. एक मिनिट, भिलाई पश्चिम बंगाल दिलेलं आहे. भिलाई लोह व पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर पश्चिम बंगाल दिलेले पण नाही, छत्तीसगडलाच आहे. भिलाई लोह पोलाद उद्योग छत्तीसगडला आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर बघूया, महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? म्हणजे क्रांतीवर येते. नीलक्रांती कशाशी संबंधात आहे? नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे, खनिज तेलाशी संबंधित आहे. तर पण हे कोणत्या वर्षीचे धोरण आहे असा हा प्रश्न आहे. तर नीलक्रांती बरोबर आहे, छत्तीसगडच आहे. भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य छत्तीसगड. आणि नीलक्रांती धोरण हे कोणत्या वर्षीचे आहे? तर 2017चं आहे. 2017चं आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? तर 2017ला. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण काय आहे? तर 4 स्टेटमेंट दिलेले आहे. तर त्याला कारण काय आहे? तर ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, हे बरोबर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 2 बी बरोबर आहे. ग्रामीण भागात जन्मदर कमी आहे, हे कारण नाही आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, हे कारण नाही आहे. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त, हे सुद्धा कारण नाही आहे. तर ठोस आणि महत्त्वपूर्ण मुख्य कारण आहे, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर जास्त होते, त्यामुळे ग्रामीण भागात लोकसंख्या सतत कमी होत आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, त्याला कारण आहे की शहराकडे होणारे स्थलांतर. त्यामुळे पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानावर कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर सर्वात जास्त परिणाम कोणत्या प्राकृतिक रचनेचा झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर झालेला आहे. सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग. सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे, तर सातपुडा पर्वतरांग हे कुठं आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर पूर्वेला आहे. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प तापी नदीवर आहे. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तापी नदीवर आहे. पर्याय 2. त्यानंतर मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती? कोणता? प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक मार्च 2020 अखेरपर्यंत. कारण हा 2022चा पेपर आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला आहे. तर याचा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. मार्च 2020 अखेरपर्यंत कोणत्या राज्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती? तर महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न, 1993 सरकारने रिकामी जागाच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 सी रंगराजन समिती ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची गुंतवणूक करण्यासाठीची समिती आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची गुंतवणूक करण्यासाठीची समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर सी रंगराजन यांच्यासाठी, म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली, सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची निर्गुंतवणूक करण्यासाठीची समिती स्थापन करण्यात आली होती. तर केव्हा? तर 1993ला. 1993मध्ये सरकारने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे,
2017-18 भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI 23.6% रिकामी जागा या क्षेत्रात होती. म्हणजे केव्हा 2017-18 तर भारतातील म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI 23.6% कोणत्या क्षेत्रामध्ये होती 2017-18 तर या प्रश्नाचे योग्य आहे संप्रेषण सेवा म्हणजेच कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजे सेवा, संप्रेषण सेवा म्हणजेच कम्युनिकेशन सर्वेक्षण या क्षेत्रामध्ये 2017-18 भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI किती होतं 23.6% होता. त्यानंतरचा प्रश्न वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी हा म्हणजे इकॉनॉमिकचे जे प्रश्न असतात ते करंटला धरून असतात. त्यामुळे जे करंटमधील जे इकॉनॉमिक्स भाग आहे तो व्यवस्थित करायचा, कारण इकॉनॉमिक्स हा म्हणजे संकल्पनेवर विचारणारा संकल्पना ज्यांना म्हणजे कळले आहेत तर त्यांना सोडवता येणार असं जास्त पाठांतर करावं लागत नाही, पण करंटला धरून असतो, करंटवर प्रश्न जास्त येतात हा विचारलेला आहे. 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या रिकामी जागा शहरी केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्यात आले. तर ते 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले ते कोणते शहर, किती शहरे होती, किती शहरासाठी? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 42. पर्याय 2 वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 42 शहरी केंद्रासाठी म्हणजे 42 शहरी केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव होता. त्यावेळी म्हणजे आहे म्हटलेलं आहे, कारण 2021-22 तेव्हा करंट सुरू होतं त्यामुळे आहे म्हटलं आहे. तर 42 शहरांसाठी होतं. त्यानंतरचा जोड्या लावा आहे उद्योगावर प्रश्न आहे हा उद्योग. आणि तर देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग कोणता आहे? तर साखर हा कृषीप्रधान उद्योग आहे द्वितीय क्रमांकाचा. देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग कोणता आहे? तर सुती कापड उद्योग हा देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग आहे. त्यानंतर आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर कशात करेल? वाहनात. त्यामुळे हा इथंही जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग तर लोह आणि स्टील उद्योग हा जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा आहे. त्यामुळे याच्या तीन 1 आणि जलद उद्योग आणि 2 1 3 2 1 3 2 आणि 4. त्यामुळे पर्याय 3 येईल. 60चं उत्तर आहे पर्याय 3. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग साखर उद्योग, देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग सुती कापड उद्योग, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग कोणता आहे? तर लोह आणि स्टील उद्योग. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर असणारा उद्योग कोणता आहे? तर वाहन उद्योग आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून रिकामी जागा दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. तर ते किती दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर टिप्पणी करू शकतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 60 दिवसाच्या आत. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पुढील एक्झामला सुद्धा येऊ शकतो. नियंत्रक व महालेखा परीक्षक हे राज्यशास्त्रामध्ये पण विचारले जातात, इकॉनॉमिक्समध्ये पण विचारले जातात. नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग 148 कलम यांच्या संदर्भात त्यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार आहे. पुरवणी लेखा परीक्षणाचा आदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? नियंत्रक व महालेखा परीक्षकाला. लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून किती दिवस? 60 दिवसाच्या आत ते लेखापरीक्षण अहवालावर ते आपली टिप्पणी म्हणजे ते आपले मत देऊ शकतात 60 दिवसाच्या आत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला म्हणतात काय म्हणतात? राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा याला काय म्हटलं जाते? तर प्राथमिक तूट म्हटलं जाते. पर्याय 3 येईल. प्राथमिक तूट कशाला म्हणतात? त्यामुळे आपल्याला महसुली तूट काय आहे, अंदाजपत्रकीय तूट काय आहे, वित्तीय तूट काय आहे हे आपल्याला माहीतच पाहिजे.
राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला प्राथमिक तूट म्हणतात. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यातील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहेत आणि कोणती योग्य आहेत, विधाने योग्य आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 1 म्हणजे लोकसंख्येसाठी 25% भार हे बरोबर आहे. आणि डी राज्यातील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. तर या ठिकाणी ना सगळ्यांसाठी 25% भारच आहे. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यातील वाटणीसाठी 7व्या वेतन आयोगाशी संबंधित विचारलेला आहे. 7व्या केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यातील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात विधाने आहेत. तर 7व्या वित्त आयोगाने लोकसंख्येसाठी 25% भार दिले आहे. प्रत्येक राज्यातील गरिबासाठी सुद्धा 25% भार दिलेला आहे आणि राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी सुद्धा 25% भार आहे आणि राज्यातील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार आहे. पण ए आणि बी यांच्यामध्येच 25% भार आहे. त्यामुळे ए आणि डी म्हणून पर्याय 1 बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालील विधाने विचारात घ्या. तर विधाने दिलेले आहेत. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. तर या 3 पर्यायापैकी कोणतं विधान बरोबर आणि कोणतं चूक आहे ते सांगायचे आहे. तर या ठिकाणी ए आणि सी विधान बरोबर आहे म्हणून पर्याय 2 येईल. ए आणि सी. तर बी बरोबर नाही आहे. ठेव विम्याचा हप्ता ठेकेदाराकडून वसूल केला जातो. ठेकेदाराचा कसला संबंध येणार, ठेव आहे त्यामुळे बँकेशी संबंधित आहे. त्यामुळे ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. आणि ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. हे बरोबर आहे. ए आणि सी विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे म्हणजे विधाने आहेत त्यामध्ये कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. तर वाचून घेऊया. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. हे बरोबर आहे. तर हे सी का चुकले आहे, तर नेहरू रोजगार योजना आहे ते शहरी भागासाठी आहे, ग्रामीणांसाठी नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2016ची एन.के. सिंग समिती रिकामी जागाशी संबंधित होती. तर हे कशासाठी, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा याची एन.के. समिती 2016ची एन.के. समिती कशाशी संबंधित आहे, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा याच्याशी संबंधित आहे. जर उत्तर नाही आला तर वेगळा पर्याय दिसत असेल, सगळ्या 3 पर्याय समान आकाराचे आणि हा पर्याय मोठा, त्यामुळे हा उत्तर आहे आणि हाच योग्य उत्तर आहे. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा कोणाशी संबंधित आहे, एन.के. सिंग समिती याच्याशी एन.के. सिंग समिती ही या कायद्याशी संबंधित आहे. कोणत्या, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याशी संबंधित आहे. 2016ची आहे एन.के. सिंग समिती. त्यानंतरचा प्रश्न, भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीनधारकता होण्याची कोणती कारणे होती, तर वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. तर हे नाही असं, संयुक्त कुटुंब व्यवस्था हे नाही असं, वारसा कायदा हे असू शकते. तर याचं उत्तर आहे पर्याय 3. वारसा कायद्यामुळे वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा या 3 कारणामुळे जमीन आहे तर लहान जमीनधारकता होण्याची ही कारणे आहेत. भारतात 1980 ते 85 या काळामध्ये लहान जमीनधारकता होण्याची कारणे काय, वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा. ए, बी, सी हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारले गेले, तर याचं उत्तर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये
त्यानंतरचा प्रश्न, कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्टे नाही? म्हणजे यापैकी 3 हे उद्दिष्टे आहेत, 1 उद्दिष्टे नाही. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 वर हा प्रश्न आहे. तर कोणते उद्दिष्टे नाही? प्रश्न बरोबर वाचायचं, नाही. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्टे नाही. तर यामध्ये गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे नाही आहे, कारण हे 1995चं मध्यान्ह भोजन आहे आणि सर्व मुलांसाठी असते मध्यान्ह भोजन योजना, त्यामुळे हे नाही. त्यामुळे मग काय, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्टे काय आहे? तर बालमृत्यू प्रमाण कमी करणे आहे, सार्वत्रिक लसीकरण करणे आहे, 2 मुलांचे लहान कुटुंब मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्याचे प्रोत्साहन हे सुद्धा आहे. तर 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्याचा प्रोत्साहन कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाने करण्यात आला होता. हा प्रश्नसुद्धा आधीचे एक एक्झामला येऊन गेलेला आहे, त्यामुळे याचं कोणते उद्दिष्ट नाही आहेत? हे नाही आहे, पर्याय 3 मध्यान्ह भोजन हे नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणता रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही आहे? तर नाही आहे, उपाय नाही आहे. तर नैतिक समजावणी हे नाही आहे. तर मग रिझर्व्ह बँकेच्या परिमाणात्मक मौद्रिक उपाय कोणता आहे? तर बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण हे रिझर्व्ह बँकचे म्हणजे RBIचे परिमाणात्मक मौद्रिक उपाय आहेत. तर नैतिक समजावणी ही नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे? तर औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 चांदीचं हे आहे उत्तर. औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते चांदी. त्यानंतरचा प्रश्न आहे, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो, याला रिकामी जागा म्हणतात, तर याला काय म्हणतात? कॉर्निया म्हणतात. पर्याय 4 याचं योग्य उत्तर आहे, पर्याय 4 कॉर्निया म्हणतात. त्यानंतरचं आहे, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर रिकामी जागा असते. तर या प्रश्नाचे योग्य आहे उत्तर आहे पर्याय 2. 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर असेल तर प्रतिध्वनी ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर किती असेल? ध्वनीचा स्रोत आणि अडथळा 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर असेल तर. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागाच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिणामाचा अविभाज्य गुणांक आहे. तर अणूच्या मॉडेलमध्ये, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बोहॉन यांच्या अणूच्या मॉडेलद्वारे इलेक्ट्रॉनिक कोनीय संवेग. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीचे विधान निवडा. तर या ठिकाणी चुकीचा विधान आहे, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये 2 कक्षामध्ये भागात इलेक्ट्रॉन घनता कमी असते, हे विधान चूक आहे. तर मग रेणूमध्ये बॉन्डिंग कक्षा ह्या अणू कक्षाच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होते, हे बरोबर आहे. एकत्र येणाऱ्या अणू कक्षापेक्षा अँटीबॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते, हे बरोबर आहे. त्यानंतर हे जे चिन्हे दिलेले आहेत ते चिन्हांची अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवली जाते. विज्ञानचं तेवढं काही समजत नाही तेवढं जास्त, त्यामुळे. त्यानंतर आहे, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईन जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 NH4चे NO3 मध्ये करतात. ते व्यवस्थित वाचून घ्यायचं, फक्त प्रश्नाचे उत्तर सांगत आहे. जोड्या जुळवा 77. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 हे योग्य उत्तर आहे. त्या पायथन मोलुरुस बिनविषारी असते. नाजा हे काय आहे? तर न्यूरोटॉक्सिक आहे. व्हायपर रसिली हे काय आहे? तर हिमोटॉक्सिक आहे. तर टायफ्लॉक्स ब्रॉमिनस हे अंधशाप आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा योग्य क्रम कोणता आहे? असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 प्लॅनुला
हायड्रा ट्यूबा आणि सायफोस्टिमा आणि इफिरा हे ऑरेलियाच्या लॉरल स्टेजचा योग्य क्रम आहे. हे सायन्सचे प्रश्न जर वाचायला कठीणच वाटतात. त्यानंतर कोणता प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. तर सरपटणाऱ्या प्राणी वर्गात मोडणारे कोणते प्राणी आहेत ते गट दिलेले आहेत ते आपल्याला ओळखायचे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कासव, घडियाळ, कॅनल आणि टॅटियारा म्हणजे कासव टॅटियारा हे पर्याय दिलेला आहेत. हे सरपटणारे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे कोणती आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 ए आणि डी. जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे आणि जमिनीतील क्षाराच्या क्षयामुळे काय होते. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे काय आहे. तर जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे आणि जमिनीतील क्षाराच्या संचयनामुळे. त्यानंतरचा आहे आंतरिक कीड म्हणजे काय. आंतरिक कीड म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी ही पर्याय 3 उत्तर येते. आंतरिक कीड म्हणजे एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. त्यानंतर ज्या झाडाची बी उघडी असते ते झाडे कोणत्या गटात मोडतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 जिम्नोस्पर्म या गटामध्ये मोडतात. ज्या झाडाची बिये उघडी असतात ते कोणत्या गटात तर जिम्नोस्पर्म. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो. कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय 4 दिलेला आहे. पर्याय 4 हेपेटाइटिस बी हा जो विषाणू आहे हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. हेपेटाइटिस बी. त्यानंतर कोणत्या शास्त्रज्ञांनी देवी रोगावरील लसीचा शोध लावला. तर देवी रोगावरील लसीचा शोध कोणी लावला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एडवर्ड जेनर. पर्याय 2 उत्तर आहे एडवर्ड जेनर यांनी देवी रोगावरील लसीचा शोध लावला. त्यानंतरचा प्रश्न आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणाचा वापर होतो. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या पर्यायापैकी कशाचा वापर होत असते. तर या प्रश्नाचा उत्तर आहे अतिनील प्रकाश दिलेला आहे. अतिनील प्रकाशाचा निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापर होतो हे दिलेलं आहे. पर्याय 1 उत्तर आहे 85चा 1. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतरचे प्रश्न हे म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे आहेत. गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचे व्हिडिओ आपण करूया, वेगळ्या ठिकाणी रिव्हिजन करूया, दुसरा व्हिडिओ करू. जर या चॅनलला जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर उपयोगी ठरत असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. त्यामुळे कसं पुढील व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.